दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे गारगार पावसाचे घरदार सरीवर सर, सरीवर सर. पाऊस आला, पाऊस आला, फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला, झुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला. पाऊस आला, पाऊस आला, फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला, झुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला. पावसाने या जगण्याचाही उत्सव केला, पावसाने या मरण्याचाही उत्सव केला. जगणं आणि मरणं, बुडणं आणि तरणं यांच्या पल्याड कुठंतरी पाऊस आला, पाऊस आला. पावसाला याद घेऊन, ओली चिंब साथ घेऊन, पावसाला याद घेऊन, ओली चिंब साथ घेऊन, बाहेर जरी ढगातून पाऊस आला, बाहेर जरी ढगातून पाऊस आला. खरं म्हणजे मनातून आतून पाऊस आला, खरं म्हणजे मनातून आतून पाऊस आला. रसिक मित्र हो, नमस्कार. मंगेश पाडगावकरांनी या कवितेतून जो पाऊस सांगितलाय, तो पाऊस खरं म्हणजे आता तुमच्या आमच्या उंबरठ्यावर येऊन आपल्याला चिंब करून गेलाय. आणि खऱ्या अर्थाने या वर्षीचा पावसाळा ऋतू सुरू झालाय. पावसासोबतच दरवर्षी आपण मनातून ज्या गोष्टीची वाट पाहतो, ती गोष्ट सुद्धा आता येते. ती गोष्ट म्हणजे तुमचा आमचा आवडीचा झिम्माड साहित्य महोत्सव. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण झिम्माड साहित्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि यावर्षीचा झिम्माड साहित्य महोत्सव भरणार आहे नाशिकच्या इगतपुरी इथं असणाऱ्या रिलॅक्स रिसॉर्ट इथं. निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या कुशीत, पावसाचा आनंद घेत परिसंवाद असेल, चर्चा असेल, कवी संमेलन असेल, गझल संमेलन असेल आणि इतर अनेक कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शन असेल, या सगळ्याचा आस्वाद घेत आणि काव्य समूहातल्या, साहित्य समूहातल्या, आपल्याला ओळखणाऱ्या, आपल्याशी नातं जोडू पाहणाऱ्या अनेक कवींशी, साहित्यिकांशी, दिग्गजांशी या साहित्य महोत्सवातून आपण भेटणार आहोत. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर झिम्माडच्या या साहित्य महोत्सवासाठी आपली नोंदणी करा. ठाणे इथून आपण नाशिकला या महोत्सवासाठी जाण्या येण्याची व्यवस्था केलेली आहे, तर तुम्ही लवकरात लवकर नाव नोंदणी करा. यावर्षी आपण या साहित्य महोत्सवासाठी केवळ पहिल्या 100 जणांना सहभागी करून घेऊ शकणार आहोत. त्यामुळे रसभंग होऊ नये यासाठी उशिरा नोंदणी केली आणि पुन्हा प्रवेश मिळाला नाही, ही निराशा टाळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या पोस्ट सोबत मी जे डिटेल्स दिलेले आहेत, या व्हिडिओ सोबत मी जे डिटेल्स दिलेले आहेत, त्या फोन क्रमांकावर संपर्क करून झिम्माडच्या आमच्या सदस्यांशी संपर्क करून तुम्ही लवकरात लवकर तुमची नोंदणी करा. या साहित्य महोत्सवामध्ये आपण निसर्गासोबतच कवितांचा आणि साहित्यिक मेजवानीचा मनपूर्वक आनंद घेणार आहोत. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतोय, आम्ही सर्वजण झिम्माडचे आयोजक, नियोजक या झिम्माड साहित्य महोत्सवाची तुमच्या आनंदाच्या दृष्टीने अतिशय यशस्वी अशी आखणी करण्यात व्यस्त आहोत. तर तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही लवकरात लवकर नोंदणी करा. लवकरच या कवितेच्या सानिध्यात, पावसाच्या सानिध्यात आपण भेटूया. धन्यवाद.